आता बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमधल्या तपोवनातल्या वृक्षतोडी विरोधात पर्यावरण प्रेमींनी आज मोर्चा काढला। या मोर्चामध्ये मनसे नेते अमित ठाकरे सहभागी झाले। हुतात्मा स्मारक ते मनपा मुख्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला। यानंतर अमित ठाकरेंनी महापौर हिमगौरी आडकेंची भेट घेतली। यावेळी आंदोलकांनी महापौर आडके, उपमहापौर विलास शिंदे यांच्यासोबत चर्चा केली। वृक्षतोड का करायची आहे याचं उत्तर द्या, तोवर एकही झाड तोडू देणार नाही असा इशारा अमित ठाकरेंनी दिला। आता बजेटची महासभा होईल एप्रिलच्या सेकंड वीकच्या आत करू। एप्रिलच्या सेकंड वीकच्या आत एकाही झाडाला हात नाही करणार। एप्रिलच्या सेकंड वीकच्या आत एकाही झाडाला हात नाही करणार। रात्री जाऊन कुठचंही झाड कापलं नाही गेलं। आपण बसू ना त्याच्यावरती, त्याच्याशी एक मिनिट थांबा। ज्या काही ऑर्डर्स आहेत किंवा तुम्हाला असं जर माहिती पाहिजे आहे की आपण आत्ताच्या आत्ता किंवा कधी मीटिंग घेऊ शकतो, तुम्ही 11 नावं द्या, 7, 10, जी काही नावं असतील तुम्ही डेट द्या, आम्ही फोन लावायची। नाही, उद्या संध्याकाळपर्यंत नाव देऊन टाकू। तुम्ही डेट द्या, फक्त तोपर्यंत झाडं कापली गेली नाही। आपण सोमवार मंगळवारी ठरवू, काही प्रॉब्लेम नाही माझा। आपल्याला बसून डायलॉगच एस्टॅब्लिश करायचं। हे जे आपण करतोय ना, हे असं नाही झालं पाहिजे, हे तसं नाही। दिस इज नॉट द वे। पहिली गोष्ट, एक मिनिट थांबा। वी आर ऑल्सो फॉलोइंग अ प्रोसेस आणि माझं काय म्हणणं आहे, करेक्ट, ऍब्सोल्युटली राईट। सो आफ्टर द सुप्रीम कोर्ट ऑर्डर्स ऑल्सो देयर इज अ प्रोसिजर विच इज मेन्शन्ड इन दी कॉर्पोरेशन ऍक्ट। एक्झॅक्टली, दॅट्स व्हाय आय एम इन्व्हायटिंग यू। बेसिसवर रात्री येऊन झाडं कापताय हे आम्हाला फक्त बघायचं आहे। कुठची झाडं कापताय हे आम्हाला बघायचं आहे आणि आपलं जोपर्यंत बोलणं होत नाही तोपर्यंत एक पण झाड आमची मागणी ही आहे की आम्ही हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर्स दाखवतोय की तुम्ही का झाडं नाही कापली पाहिजेत, तुम्हाला का कापायची ही आम्हाला ऐकायची आहेत। त्याच्यामुळे जी समिती फॉर्म नव्हती होत ती आता महापौरांनी अग्री केलं की ती समिती फॉर्म होते। त्याच्यात एक 10-11 नावं येत आहेत, त्याच्यात मी पण जाणार आहे त्या बैठकीला। पण आयुक्त पण त्यांचे आहे, महापौर पण त्यांचे आहेत, आमदार पण त्यांचे आहेत आणि खासदार पण त्यांचे आहेत। त्याच्यामुळे त्यांच्यातलं कोणीही उत्तर द्यावं, पण ते उत्तर देईपर्यंत एक झाड कापलं गेलं नाही पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।